12. काळे पाणी येताच आग नावेतून बंदिवानांना पायात ठोकलेल्या बेड्यांसह जे उतरवितात, ते थेट त्या बेटावर समुद्राच्या उतारापाशीच बांधलेल्या टोलेबाज, विस्तीर्ण आणि मुख्य अशा एका कारागृहाकडे सशस्त्र पोलिसांच्या पहाऱ्यात घेऊन जातात. ह्याच कारागृहाला कक्ष कारागार असे नाव आहे. त्या सेल्युलर जेल या नावाचे बंदिवानांच्या बोलीत सिल्व्हर जेल म्हणजे रुपेरी बंदीगृह असे मोहक रूपांतर झालेले आहे. अर्धवट शिकलेले असे जे बंदिवान ह्या जन्मठेप्यात असतात, त्यांना सिल्व्हर जेलमध्ये न्या हे पोलिसांच्या तोंडातले शब्द ऐकताच मोठे आश्चर्य वाटते. रुपेरी तुरुंगात जायचं? काही देवळांच्या खांबांना व कळसांना रुप्याचे पत्रे मारून जसं मढवलेलं असतं, तसा रुप्यात ज्याचा निदान दर्शनी भाग तरी मढवलेला आहे, अशा एखाद्या विलक्षण आणि भव्य कारागृहाचं दृश्य त्यांच्या डोळ्यापुढे ते सिल्व्हर जेल हे नाव ऐकताच अकस्मात उभं राहतं. काळ्या पाण्यावर सगळंच विचित्र. कोणी सांगावं पाणी जसं काळं, तसं तेथील कारागृह ही रुपेरी नसेल म्हणून? निदान ते सिल्व्हर जेल हे नाव तरी बंदिवानांच्या आणि पोलिसांच्या तोंडून वारंवार ऐकत असता कंटकला तरी आकर्षक वाटलं. वास्तविक पाहता भयंकर आणि अट्टल पाप्यांना त्यांच्या भीषण पापाचा कठोर दंड देण्यासाठी ज्या बेटात नेऊन सोडायचं, त्याचं नाव जसं अंगावर काटा उभा राहण्यासारखंच काळे पाणी असं पाडलं गेलं, तसेच त्या कारागृहाचे नाव कुठलं तरी नरक भुयार किंवा छळघर असं ऐकताच वचक पाडणारं असावयास हवं होतं. पण ते नाव तरी निदान किती मोहक. सिल्व्हर जेल, रुपेरी तुरुंग. नुसतं नावच मोहक नव्हे, ते पहा, इथूनच ते भव्य बंदीगृह दिसतं ते पहा. तोच तो सिल्व्हर जेल. आ? तो? अगदी सिल्व्हर रुपेरी नसलं तरी किती आकर्षक आहे ते भवन. रेखून ठाकठीक नीटनेटकं कोरं करकरीत, लांब प्रशस्त समांतर सुरेख, खिडक्याच खिडक्या, मजल्यावर प्रमाणबद्ध 3 मजले, मधोमध उंच बांधीव असा एक टॉवर. कंटकला क्षणभर वाटलं, माझी चेष्टा तर हे पोलीस करत नाहीत. मला काळ्या पाण्यावरचं मुख्य बंदी भवन म्हणून एखादं आरोग्य भवन तर दाखवित नाहीत ना, श्रीमंत अधिकाऱ्यादिक लोकांसाठी बांधलेलं? हा सिल्व्हर जेल की सॅनिटोरियम? आत पाऊल टाकलं तरी ही बंदीगृह म्हणताच साध्या हिंदी बंदीगृहाचा सुद्धा जो एक उदास, भयाण, काळोखी दरारा वाटायचा तो वाटेना. प्रकाश, वायू भरपूर खेळवलेला. रेखीव आणि टुमदार अशी एकसारखी खोलीला लागून गेलेली 3 मजली 5-6 पंखे त्या मध्यस्थित टॉवरच्या चहूबाजूंनी लांबवर शिस्तीत पसरलेली. मोठी मोठी अंगणे, मध्ये सोडलेली, वर्तुळाकार, सभोवती नारळी केळीचं दाट बन. त्या अंदमानातील घनदाट जंगलात केव्हा केव्हा मऊ मऊ 30-30 फूट लांबीचे प्रचंड अजगर जसे वेटोळे घालून पहुडलेले आढळतात, तसा तो अजगरच जसा काही. अजगरासारखाच किती मोहक दिसायला. त्यात प्रत्येक बंदिवानाला स्वतंत्र अशी ती एक एकलकोंडी खोली, गजांचं दार बंद असणारी ठेवलेली असे. अशा त्या 700-750 एकलकोंड्या खोल्याच खोल्या त्यात आहेत, म्हणून त्याला कक्ष कारागार हे यथार्थ नाव ठेवलेलं होतं. त्या प्रत्येक खोलीत बाहेरून पाहणाऱ्या डोळ्यांना प्रकाश भरपूर दिसे. पण प्रकाशाचा विशेष हा असे की त्या खोलीत पाऊल टाकून गजांच्या दाराला एकदा का बाहेरून कुलूप ठोकलं गेलं की डोळ्यांना किती जरी लख्ख दिसलं तरी हृदयात एकदम काळोख पसरावा, जीव गुदमरावा, त्या प्रशस्त खोलीची एकलकोंडी होऊन पडावी. तशा एक एकलकोंडीत त्या काळ्या पाण्याच्या बंदिवानांचे ते चलानही एक बंदी अलग अलग करून कोंडण्यात आलं. 3-4 दिवस त्या एकलकोंडीत एकटा बंदिवान तसाच डांबून ठेवल्यानंतर त्यांच्या शिक्षापत्रकातील माहिती निरीक्षून त्यांच्या अपराधाच्या आणि पूर्ववृत्ताच्या अनुरोधे निरनिराळे वर्ग पाडण्यात आले. जे तात्कालिक उत्क्षोभात अपराध करून गेले आणि प्रथमच दंडित त्यांचा सुधारणीय म्हणून एक वर्ग. जे निर्ढावलेले अपराधी त्यांचा दुःसुधारणीयांचा भयंकर म्हणून दुसरा वर्ग. असे अपराध विज्ञानास धरून 2 वर्ग पाडण्यात आले. कंटक पहिल्या वर्गात पडला आणि तो इंग्रजी हिंदी शिक्षितही असल्याने 1-2 महिन्यातच लेखालयात बंदी लेखक वर्ग जो असतो त्यात थोडंफार लिहिण्याचं काम मिळून बंदिवानात तो बाबू म्हणून गाजणार हे उघड झालं. परंतु रफीउद्दीनचं शिक्षावृत्त भयंकर वर्गात मोडून त्यावर अर्थातच 5 वर्षेपर्यंत त्या कारागारातच बंद ठेवण्याचा
आणि कडक पहाऱ्यात वर्तन चोख दिसे तो सक्त काम करण्याचा प्रतिबंध घातला गेला. अंदमानला आताशी भयंकर निर्ढावलेले बंदी धाडण्यात येत नाहीत. त्यामुळे तिकडील बंदिवानांना बऱ्याच सवलती आजकाल मिळतात. पण 30-35 वर्षांपूर्वी भयंकर आणि निर्ढावलेले असे अट्टल दंडितच बहुधा तिकडे धाडण्यात येत असल्यामुळे त्यांना राबवून घेण्यासाठी तसेच कडक नियम आणि त्यांची दुष्ट रग जिरवण्यासाठी तसेच सक्त काम योजावे लागे. त्या वाचून दुसऱ्या कोणत्याही लेच्यापेच्या व्यवस्थेला तसले राक्षसी दंडित टाळ्यावर आणणे आणि समाजाला हितकारक अशी कामे त्यांच्याकडून करवून घेणे, निदानपक्षी समाजाला त्यांच्या स्वैर अस्तित्वापासून भोवणारा उपद्रव टाळणे जवळजवळ असाध्यच होणारे होते. रफीउद्दीनसारखे उलट्या काळजाचे काही दंडित तसल्या कडक व्यवस्थेलाही धूळ चारून काळ्या पाण्यावरून सुद्धा पळून जात, देशाला परत पोचत आणि परत समाजावर अघोर अत्याचार करीत असे आढळून आल्यामुळे रफीउद्दीन मागे पळून गेल्यानंतर मधल्या काळात ही व्यवस्था अधिकच कडक करण्यात आली होती. त्या दुर्दमनीय बंदिवानांनाही पुरून उरावे असेच त्यांच्याशी प्रसंगी त्यांच्याहूनही कठोरपणे वागणारे चाणाक्ष अधिकारी त्या कक्ष कारागारावर मध्यंतरी नेमण्यात आले होते. रफीउद्दीन काळ्या पाण्यावर आता जेव्हा पुन्हा धाडण्यात आला, तेव्हा त्याची गाठ अशाच एका सवाई दंडम बंदीपालाशी पडणार होती. आपल्या पूर्वीच्या परिचयाची व्यवस्था आणि अधिकारी बदललेले आहेत हे रफीउद्दीनच्या ध्यानात तेव्हाच आलं. आणि ह्या नव्या अधिकाऱ्याच्याही डोळ्यात धूळ फेकण्यासाठी जेथे जे जे लागू पडेल तेथे ते ते चुगल्या, मनधरणी, पायधरणी, वाह्यात बकबक, शिवीगाळ, खुळेचार, दांडगाई, हसरी तोंडपूजा वा खट्याळ निगरगट्टपणा इत्यादी प्रकारच्या वर्तनाचे साधन योजायला त्याने आरंभिले. त्या नव्या बंदीपालाने भयंकर आणि अधम असे जे नवे बंदिवान येत, त्यांच्या पूर्ववृत्तांच्या सरकारी टिपण्यावरून त्यांच्याविषयी काय धोरण ठेवायचे ते मनात ठरवावे आणि मग त्यांच्या प्रस्तुतच्या मनोवृत्तींना चाचपून पाहण्यासाठी त्यांच्या एकदा दोनदा समक्ष गाठीभेटी घेत असावे. अवश्य तेथे प्रथम अगदी मनमोकळेपणे बोलण्याचा आवाणावा, सौम्यपणा दाखवावा आणि मग स्क्रू हवा इतका पक्का दाबीत चालावे. त्याप्रमाणे त्या नव्या चलानातील बंदिवानांनाही त्याने चाचपण्यास हळूहळू आरंभ केला. 5-6 दिवस त्यांना एकलकोंडीत कुजत टाकल्यानंतर एक दिवस बंदीगृहावरील मुख्य जमादारासह तो बंदीपाल रफीउद्दीनच्याही कोठडीपुढे अचानक येऊन ठेपला. बंदीपाल साहेब स्वतः ज्याच्या एकलकोंडीपुढे न बोलवताच जातात, त्या बंदिवानाचे महत्त्व इतर दुर्लक्षित बंदिवानात एकदम वाढते. त्या नगण्य सामान्यात आपण एक गण्य प्रस्थ आहोत असा त्या बंदिवानालाही अहंकार चढतो. तसाच रफीउद्दीनलाही तत्काळ चढला. तो इतक्या सक्त पहाऱ्यात एकलकोंडीत सारखा कुजत पडला होता की कोणी चिटपाखरू जरी त्याच्याशी बोलायला आलं असतं तरी भाग्य समजता. मग आता तर स्वतः साब त्याच्याकडे आपणहून आलेला आणि येताच विचारता झालेला, "क्यों रफीउद्दीन, ठीक आहे ना तुझं? काही गाऱ्हाणं बिराणं?" "सरकार, आप ही माँ बाप है अब हमारे." रफीउद्दीन अगदी नम्रतेचा बुरखा घेऊन गयावया करू लागला. "मला हवं तर फाशी द्या, परंतु ह्या एकलकोंडीत असे एकटं बंदीत कोंबून ठेवू नका. चकार शब्द कोणाशी बोलायची चोरी. मी असा एकटा ह्या भयंकर एकांतात आणखी काही दिवस राहीन तर वेड लागेल मला, वेड." "एकटा राहायला तू कंटाळलास?" बंदीपाल हसला. "एवढंच ना तुझ्या या तळमळण्याचं कारण? अच्छा जमादार, याला एक बीबी आणून द्या सोबतीला. आमच्या त्या स्त्रियांच्या बंदीखान्यात हव्या तितक्या बिब्या आहेत." बंदीपाल चेष्टेखोर आहे हे पाहताच रफीउद्दीन एकदम पाघळला. त्यातून बीबीचीच गोष्ट निघालेली. त्याची मुद्रा लगेच रंगेल झाली आणि तो म्हणाला, "साब, त्याला स्त्रियांचा बंदीखाना का म्हणता? अहो, बहुतेक बंदिवान त्याला बीबी घर म्हणतात. आणि आमच्यात जे खरे रसिक आहेत ते तर त्याला म्हणतात चिडियाखाना. पाखरान. पण साब, त्या पाखरानातलं पाखरू तुम्ही आमच्यासारख्याच्या वाट्याला कुठलं येऊ देणार? तो समोर बसलाय ना काथ्या कुटीत, तो काळा कुरूप कोळसा, तशा डोमकावळ्यांना काय ती तुम्ही देणार ती पाखरं? साब, खरोखरीच हा काय बरं पक्षपात सरकारचा? तो डोमकावळा, तो कंटक, माझाच चलानी. तोही गळे कापू, दंडित, जन्मठेप काळ्या पाण्याचा अपराधी. मीही तसाच. पण मला 5 वर्ष ह्या बंदीशाळेत, या एकलकोंडीत सडत पडण्याची शिक्षा.
आणि त्याला लगेच कोठडीतून बाहेर काढून ते काथ्या कुटण्याचं हलकं काम दिलं गेलं आणि सांगितलं गेलं की तुला लवकरच बंदी लेखकात नेमू म्हणून. त्याला लिहिता वाचता येतं तर मला पण काही येतच की साब. या बाबूंना लिहिता येतं तर साब आम्हाला लढता येतं. पलटणीत होतो मी सरकार, मर्द आहे साब. पण आम्हाला भयंकर म्हणून या काळ्या पाण्यावर एकलकोंडीत सडट टाकतं. नि बाबूंना, या डोमकावळ्यांना, या मेषपात्रांना सुधारणीय म्हणून निवडून त्यांना लग्नाची परवानगी देता. आणि त्या पाखरानातल्या तर वाटेल त्या पाखराला पाळायला नेऊ देता. हा अगदी अन्यायाचा नियम नाही का साब? हां? आम्ही शिपाई लोक, दारचे शिकारी कुत्रे. जीवावर बेतली तरी जो पाळेल त्याच्या पायी प्राण द्यायला माघार घेणार नाही. अशांना कोठडीत सडवत मारण्यापेक्षा सरकारनं मला वाटेल त्या लढाईवर धाडावं, शत्रूच्या तोफेच्या तोंडावर सोडावं. सरकार कामी माझं शीर द्यायला हटणार नाही बघा. अरे वा, अगदी वेळेवर सांगितलंच बघ हे. नाही, सरकारला एक शीर हवंच होतं की आता. ते जर्रेवाले आहेत ना, या काळ्या पाण्याच्या घनदाट जंगलातील राक्षस. माणसाच्या शिरातील कवटी काढून ते तिला तासून घासून त्यात रंगी शिंपल्या खचून असा एक सुरेख दारूचा पेला तयार करून देतात म्हणे की यं. तसा एक पेला लंडनच्या प्रदर्शनात ठेवायचा सरकारला. त्या जर्रेवाल्याकडे देतो धाडून तुला. हा, तुझं डोकं अगदी फक्कड आहे त्यांना हवी तशी पोकळ कवटी पुरवायला. साब मोठ्याने हसले. माझं डोकं? छट! त्या समोरच्या डोमकावळ्याचं, त्या कंटकचं डोकंच त्या कामी अधिक उपयोगी आहे. साब, अहो डोक्याच्या कामी बाबू लोकच अधिक डोकेबाज. लवचिक डोकं असतं ते तासायला घासायला तशा जडावाच्या कामाला. पण ते त्या कंटकचं डोकं ब्राह्मणाचं आहे, होय ना जमादार? ब्राह्मणाची कवटी म्हणे भरीव असते, मेंदू असतो तिच्यात. आम्हाला पोकळ कवटी हवी आहे तुझ्यासारखी. आम्हाला पोलिसांनी कळवलंय की त्या कंटकचं घराणं मोठं कुलशील बुद्धिमान समजलं जाई आणि त्याचा बाप म्हणे मोठा शास्त्री होता. हो हो तर. नुसता शास्त्रीच नव्हे, या कंटकाचा बाप मोठा ज्ञानीनी परोपकारी पण होता साहेब. त्याच्या बापाने आपल्यापाशी असलेली अपरंपार संपत्ती शेवटी एका अनाथालयाला धर्मार्थ देऊन टाकली. हं? अशी तरी किती ती संपत्ती? आश्चर्याने जमादार मध्येच पुसून गेला. 3 मरतुकडी मुलं नि एक मुलगी. रफीउद्दीन हसला. भोळा जमादार फजित पावल्यासारखा झाला. रफीउद्दीन पुढे सांगू लागला, ती सारी मुलं त्यानं अनाथालयाला दिली. त्या भुक्कड मुलातला हा कंटक वडील भाऊ इथे बाबू बनू पाहतोय. आणि ती बहीण कलकत्त्याच्या मासळी बाजारातली बीवी बनके पानपट्टी का दुकान चलाती है साहब. मैंने खुद उसको देखा है. पान भी चबाए उसके दुकान का. किधर का कुल और किधर का शील. पुलिस को इसने जो कुछ गपोड़ बातें बताई उसको उन्हें भी लिख मारी और क्या. ऐसे भुक्कड़ आदमी को आप बाबू बनाते और हमारे सरीके सरकार के विश्वासु पलटन वाले विश्वासु मर्द सिपाहियों को कुत्ते की मौत से मरवाते इस कोठड़ियों में. परंतु तुम काले पानी से पीछे भागा हुआ बंदीवान है, ये भूलो मत. सरकार सरकार माझा अक्षम्य अपराध आहे तो. अहो पण पश्चात्तापानं माझं मन राख झालंय आधीच. त्या दुष्कृत्यानं मी काय मिळवलं? पहिल्यापेक्षा शतपट अधिक यातनात मात्र पडलो. पुन्हा त्याच कोठडीत बेड्यांनी हातपाय जखडलेल्या बंदीमध्ये येऊन. आता ना तुम्ही हुसकलत तरी काळ्या पाण्यावरून परत जाणार नाही मी. द्याल ते काम करीन, सांगाल तेव्हा इथेच घरदार करीन. पण पण लग्न तेवढं लावून द्यावं सरकार माझं. तिथेच आता माझी माती पडणार. ती ह्या एकलकोंडीतून काढावी एवढीच आपल्या पायी विनवणी. अच्छा जमादार, उद्यापासून ह्याला तेलाच्या घाण्याचं कोलूचं काम द्या. जर तू नीट पुरं काम करत राहिलास तर 6 महिन्यांनी तुला हलकं काम देईन. पण बघ, तुझी ही वाह्यात बडबड करण्याची खोड सोडली पाहिजे. तुला कुणाशी अवज्ञेचा चकार शब्द बोलता कामा नये. आणि ध्यानात धर की जर पुन्हा बंदीगृहाचा रस्ता भंगलास, मस्ती केलीस तर हाडनहाड तोडून काढीन. पळून जाण्याचा यत्न करणाऱ्या दंडिताला एकदम गोळी घालायचा नवा अधिकार आम्हाला आता देण्यात आलाय. मागल्या सरकारी ढिलाईच्या भरवशावर पूर्वीच्या फंदात परत पडू नकोस. गाठ आता माझ्याशी आहे. तुझे मागचे अपराध मी विसरतो, पण समाजाला ह्यापुढे तरी उपद्रव न देता कष्ट करून पोट भरशील तर. जमादार, ह्याला या एकलकोंडीतून काढून धाडा घाण्यावर आणि तिथल्या बंदिवानात मिसळू देत जा दिवसभर. रात्री बंद करीत जा इथेच. त्या कक्ष कारागृहात प्रत्येक चाळीच्या अंगणात एक छपरी बांधलेली होती. त्यातच ते पाय कोलूचे म्हणजे
पाय घाण्याचे काम चाले. एका मोठ्या लाकडी घाण्याला एक जुवासारखा मोठा दांडा जोडून त्याला प्रत्येकी 2 माणसे लावीत. घाण्यात सरसू म्हणजे मोहरीच्या जातीचं बारीक दाण्याचं धान्य घालून प्रत्येकी 30 पाऊंड तेल संध्याकाळपर्यंत काढावं लागे. बैलाच्या ठायी जुंपलेली ती माणसं दिवसभर त्या घाण्याभोवती गरागरा फिरत. त्यांच्यात कोणी कुचराई केली तर त्यांना बैलासारखे हाकण्यासाठी वॉर्डर नेमलेले असत. त्या छपरीत अशा घाण्याची ओळच्या ओळ असे आणि त्या सर्वांवर देखरेख करण्यासाठी एक तांडेल, दंडितांपैकी चढवलेला एक दुय्यम जमादार नेमलेला असे. त्या कामाचे कष्ट इतके कठीण असतात की अट्टल दंडित सुद्धा त्या छपरीत पाय टाकताच रडकुंडीला येत. यांच्यातील निगरगट्ट सोदे फारच अळमटळम करू लागले तर संध्याकाळी तेल पुरे काढितो त्यांना तसेच जे जुंपून ठेवीत ते प्रसंगी रात्री 7-8 वाजेतो. संध्याकाळचं जेवण सुद्धा रात्री तेल पुरे करीतो दिलं जात नसे. अशी सक्ती होती म्हणूनच ते अट्टल दरोडेखोर, हत्यारी, गावगुंड प्रभृती निर्ढावलेले दंडित काहीतरी शिस्तीत राहत. त्यांच्याकडून काहीतरी काम करून घेता येई. जे दुबळे वा बंदीगृहात तरी जे सद्वर्तनी राहू लागत त्यांना त्या कठोर कष्टांच्या कामी सहसा जुंपीत नसत. निदान जुंपू नये असा प्रघात तरी असेच. ह्या कोलूच्या कामाचा रफीउद्दीनला पूर्वीचा परिचय होताच आणि त्यामुळे ते काम न करता कसं करता येतं त्या अंतस्थ खुब्याही त्याला माहीत होत्या. त्यातही तो कोलूच नव्हे पण ह्यावेळी त्यावर देखरेख करण्यासाठी नेमलेला तो दंडितातील एक दुय्यम अधिकारी, तो तांडेल, तो रफीउद्दीनच्या पूर्वीच्या काळ्या पाण्यावरच्या वास्तव्यातला ओळखीचा निघाला. त्यामुळे बंदीपालाने जे कठीणातलं कठीण म्हणून काम त्याला दिलं तोच तो घाणा ते त्याला सोप्यातलं सोपं वाटलं. पहिल्याच दिवशी तांडेलच्या हाती एक हळकुंड रफीउद्दीननं हात हलवताना चुपचाप देताच त्यांची जुनी मैत्री नवी झाली आणि रफीउद्दीन दिवसभर मांडी ठोकून गप्पा छाटीत पडून राहू लागला. त्याच्या जागी तांडेलाने दुसरा एखादा थापडवाईक दंडीत चोरून लावावा. संध्याकाळच्या आत रफीउद्दीनच्या वाट्याचं तेल पुरेपूर रफीउद्दीनच्या नावे मोजून देण्यात यावं असे 4-5 दिवस लोटले. या दंडित तांडेलाच्या हाताखाली जे दंडित वॉर्डर होते त्यात जोसेफ हा त्याच्या फार भरवशाचा झाला होता. कारण तांडेलाला मोठे मोठे लोटे भरून तो दही चोरून आणून देत असे. बंदिवानांना आठवड्यातून 2दा दही मिळे. ते वाटलं गेलं की ह्या चाळीतील बंदिवानांच्या पुढील सारं दही हा जोसेफ वॉर्डर धाक दपटशानं काढून नेई आणि ते तांडेलाला देई. तो छपरीच्या आड ते चोरून गट्ट करी. ह्या जोसेफला दागिने आणि पैसे गिळंकृत करण्याच्या लोभाने त्याच्या 2 लहान लहान मेहुण्यांना भुलवून जेवायला घरी आणून अन्नात विष देऊन ठार केल्याच्या अघोर अपराधापायी जन्मठेप झाली होती. आणि हा तांडेल मत्सरापायी आपल्या बायकोची कुऱ्हाडीने खांडोळी उडवण्याच्या अपराधासाठी काळ्या पाण्याची जन्मठेप गेली 10 वर्षे भोगीत आला होता. अशी ही त्या तांडेलाची आणि जोसेफ वॉर्डरची जोडी होती. त्या चाळीतील घाण्यांना जुंपलेल्या 40-50 बंदिवानांना हुसकीत राहण्याचं काम आणि वाटेल ते करून तेल पुरतं पिसून घेण्याचं दायित्व म्हणजे जबाबदारी त्या जोडीकडे असे. जे पैसे चारीत वा अत्यंत दंडम पण तांडेलाचे दास त्यांना चक्क बसवून ठेवण्यात येई आणि त्यांचं काम जे त्यातल्या त्यात सद्वर्तनी, गयाळ, सोसाळू त्यांना मरे मरे तो राबवून भरून काढण्यात येई. तांडेलाच्या साऱ्या छद्मकर्मांना हातभार लावत असल्यामुळे जोसेफवर त्याचा विश्वास बसून तो जोसेफपासून फारसं काही चोरून ठेवत नसे. ठेवणं कठीणही होतंच. रफीउद्दीनने जोसेफलाही लागेल तेवढी तंबाखू आणि प्रसंगी थोडी मोहरी एवढी अफूची गोळीही देऊन आपलंसं करून ठेवलं होतं. परंतु तांडेलाला कितीही प्रसन्न केलं तरी आपल्याला वॉर्डरच्या वरची बढती देऊन तांडेल काही तांडेल पद अर्पू शकत नाही. ते साधलं तर बंदीपालाचीच कृपा काय ती साधून मिळू शकणार हेही जोसेफ काही विसरला नव्हता. म्हणूनच बंदीपालाची ती कृपाही साधण्याचा यत्न जोसेफनं सारखा चालवलेला असे. आणि त्याचं साधन बंदीगृहातील बढतीचे बहुधा जे एकच तुरतदान महापुण्य देणारे साधन असते ते चुगली. ह्यासाठी आपल्या छद्मी वर्तनाचा संबंध फारसा ज्यात येणार नाही, आपली हानी एकंदरीत ज्यात फारशी होणार नाही, अशा त्या घाण्याच्या छपरीतील त्या तांडेलाच्या अनेक दुष्कृत्यांच्या चुगल्या हा जोसेफ कोणालाही न कळेल अशा बेताने आणि अशी वेळ साधून बंदीपालाकडे गुपचूप जाऊन सांगत असे. शठासी आणावा शठ ह्याच न्याये ह्या शठांच्या राज्यात व्यवस्था ठेवणे भाग असल्याने बंदीपाल साहेबही अशा हेरांना नेहमी हाताशी धरीत. त्यांनी आणलेल्या चुगल्यांपैकी अनेक दुष्कृत्ये
अपरिहार्य म्हणून पोटात घालीत. जी अगदीच अक्षम्य ती स्वये जाऊन अचानक पकडीत. पण अशा बेताने की जोसेफसारख्या पटाईत हेरानेच ती चुगली केली, हे बंदिवानाच्या ध्यानात सहसा येऊ नये. हे हेर आहेत, हे बाहेर फुटू नये, नाहीतर त्यांच्यासमोर त्यांच्यावर विश्वासून कोणीच काही दुष्कृत्य करणार नाही. 8 दिवसांनी दुपारी 12 वाजता लेख्यालयातले सारे लेखक गणक घरी गेले असता बंदीपाल अवेळी एकटाच लेख्यालयात आला. शिपाई म्हणून त्याने हाक मारताच पहाऱ्यावर असलेला एक शिपाई आत आला. जोसेफ वॉर्डर को बुलाव, असं बंदीपालानं आज्ञापिताच शिपायानं बंदीगृहात जाऊन जोसेफला बंदीपालाकडे धाडलं आणि आपण पुन्हा पहाऱ्यावर बाहेर येऊन उभा राहिला. क्यों जोसेफ, बंदीपाल पुसू लागला. घाण्याचं तुझ्या चाळीतील छपरीत कसं काय चाललंय काम? तो नवा दंडित रफीउद्दीन घाण्याचं त्याच्या वाट्याचं तेल पुरं पिसून देतो का? त्याच्याशी कुणाचं काही सूदबीत जमतंय की काय? साब, त्याचं तेल तो पुरं मोजून देतो. पहिल्या दिवसापासून पुरं काम करतो तसला नाठाळ दंडीत सुद्धा? खरं सांग, चाचरू नकोस. साब, तेल पुरं मोजून देतो तो, पण ते सगळं तो स्वतः पिसत नाही. आपली सकाळची बंदीगृहातल्या फेरीची वेळ टळेतो तो घाणा कसाबसा ओढतो. पण पुढे तो बसून राहतो आणि त्याचं काम दुसरा कोणीतरी दिवसभर घाणा ओढून पुरं करतो. तांडेलच बदली माणूस देतो. काय? बंदीपाल संतापला. तू मला हे इतके दिवस न सांगता दाबून ठेवलंस? मग तुला मी कशाला ठेवलंय तिथे टेहाळणी करायला? क्षमा करावी साहेब, पण मागे इतर काही दंडितांना असंच बसवून ठेवून मी बदली माणूस देऊन तांडेल काम करून घेतो म्हणून मी गुपचूपपणाने आपल्याला कळवलं तेव्हा आपण तिकडे कानाडोळा केलात. म्हणून मी भ्यालो तेच ते आताही सांगायला. केव्हा कानाडोळा करायचा आणि केव्हा नाही तो प्रश्न माझा आहे. खरेच जे दुबळे वा सुधारणीय त्यांना शिस्त वेळी ढिली असली तरी चालेल. काम पुरे झालं की आटोपलं. पण हा रफीउद्दीन अनेक अधमाधम अपराध केलेला, त्यात काळ्या पाण्यावरून पळालेला, त्याच्याशी कोणाचंही सूत पटता कामा नये. बोल, तांडेल त्याला का बसवून ठेवतो? तो का रफीउद्दीनचा मिंधा? सरकार, ते मला अजून पक्क कळलं नाही. नाहीतर ती गुप्त बातमी मी तेव्हाच दिली असती. पण होय न होय, रफीउद्दीनने तांडेलला पैसा चारला असावा. पैसा? नि रफीउद्दीन पशी? त्याची झडती सांज सकाळ बसून स्वतः जमादार घेतो ना? माझी सक्त आज्ञा आहे तशी. झडती कसून घेतो जमादार, पण रफीउद्दीन पशी पैसे आहेत खरे कुठेतरी लपवलेले. नाहीतरी तंबाखू नि अफू पण तांडेल इतकी त्याच्यासाठी स्वतःच्या पैशातून चोरून मारून बंदीगृहात कशाला आणवणार होता? त्यातीलच काही तमाखू नि अफू तुलाही ते चारत असतील. म्हणून तू अजून चुगली मला केली नव्हतीस. देवाची शपथ साब, मी शिवलो नाही हो कधी त्यांच्या तंबाखूच्या चिमटीला सुद्धा. पण तांडेलाला तो पैसा देतो याचा पक्का पुरावा मिळाल्या वाचून मी चुगली करतो तर आपण मलाच खोटं पाडतेत, म्हणून मी डोळा तेवढा ठेवून होतो. तांडेलाच्या पोटात शिरून मी त्याचं भिंग लवकरच उजेडात आणीन साब. बहुधा उद्याच त्यांची काहीतरी देवघेव होणार आहे पुन्हा, अशी भाषा मी ऐकली आहे छपरी आड. साब, पण मला तांडेलाची भीती वाटते. मी नुसता वॉर्डर. तर मला आपण धनीसाब तांडेल कराल ना? तर तू त्या तांडेलापेक्षाही जास्त पैसे खाऊन दुर्जन निघशील. बरं, तू धरून दे पुराव्यासह रफीउद्दीनचे पैसे घेताना त्या तांडेलाला, किंवा रफीउद्दीन पैसे कुठे लपवतो ते तरी पकडून दे. मग बघेन तुझ्या बढतीचं काय ते. जा, लाग आपल्या कामाला. पण थांब, तुला मी एकटाच बोलवला यामुळे बंदिवानांना तुझा हेर म्हणून संशय येईल. एवढ्यासाठी हे काहीतरी उघड काम घेऊन जा. तांडेलाला सांग की सरसू तेलाची 3 मोठी पिंप आत्ताच्या आत्ता भर. मद्रासच्या तारवावर चढवायची आहेत ती ताबडतोब. ही घे चिठ्ठी. जा, एवढ्यासाठी बोलवलं म्हणून सांग. बहुतेक बंदीगृहातून दुपारी 12 ते 2ची वेळ म्हणजे सर्वतोपरी ढिलाईची असते. वरचे सारे उत्तरदायी म्हणजे जबाबदार अधिकारी घरोघर गेलेले असतात. त्यामुळे शिपाई काय, बंदिवान अधिकारी काय, शिस्तीचे पायबंद सोडून पाय पसरून पडलेले असतात. अगदी अपरिहार्य तेवढीच व्यवस्था, शिस्त आणि कामे चालू असतात. ह्यावेळी नेहमीप्रमाणे बंदीपाल आपल्या त्या कक्ष कारागृहाच्या महाद्वारावरच असलेल्या बंगल्यात खिडकीपाशी उभा होता. तोच खालून जोसेफ वॉर्डर त्याच्याकडे येत असलेला त्याने पाहिला. त्याला बंदीपालाने वरूनच बंगल्यावर ये म्हणून अनुज्ञा दिली.
जोसेफला पहारेवाल्या शिपायानं बंगल्यात जाऊ दिलं. जातात जोसेफनं बंदगी करून सांगितलं, "साब, आत्ताच्या आत्ता चलाल तर पुराव्यासह तांडेलला पकडता येईल." रफीउद्दीननं सोन्याची गिनी तांडेलाला दिली. ती आपल्या कुडत्याच्या खालच्या पट्टीला असलेल्या चोर खिशात घालून तांडेलानं शिवून ठेवली आहे. रफीउद्दीनपाशी आणखी 2 गिन्या तरी त्याच्या अंगावरच आहेत. तंबाखूनी अफू तांडेलानं त्याला आणून दिली, तीही सरसूच्या पोत्यात सध्यापुरती कोंबून ठेवून ते दोघे छपरीच्या मागच्या बाजूला आडोशाला निष्काळजीपणानं डुलक्या घेत पडलेत. मी कपडे धुवायच्या निमित्तानं चाळीबाहेर पडलो. तो कुणी नाहीसं पाहून तडक आपल्याकडे आलो. "पण धनी, माझं नाव मात्र सांगू नये, नाहीतर माझं डोकंच फोडतील ते कुणीतरी बंदिवान मला गाठून कुठेतरी. पण आपण मात्र लवकर जावं." "ठीक, जा तू. हे सारे पकडले गेले तर तुला बढती मिळेल. तू आपल्या कामावर त्या छपरीत जाऊन बैस जा गुपचूप." जोसेफ जाताच बंदीपालानं जमादाराला आपल्यासह घेतलं आणि नेहमीची खालची वाट टाळून वरच्या टॉवरच्या 3ऱ्या मजल्याच्या वर्तुळात येऊन आणि साऱ्या चाळीची दारे, त्या टॉवरमध्ये जी वाटोळी लागलेली होती त्यातून रफीउद्दीन असलेल्या चाळीचे ते 3ऱ्या मजल्याचे दार वरच्यावर उघडून तो बंदीपाल अचानक त्या छपरीच्या अंगणात खाली उतरला. कोणी पाहते न पाहते तो तिच्या मागे त्या आडोशाला आला. तो जोसेफने सांगितल्याप्रमाणे रफीउद्दीन आणि तांडेल डुलक्या घेत पडलेले आहेत आणि रफीउद्दीनच्या घाण्याला एक दुसराच बापडा बंदिवान, जो तांडेलाने धाकदपटशा दाखवून लावलेला होता, तो बिचारा रडकुंडीला येऊन पायघाणा फिरवत आहे असे आढळले. "तांडेल!" बंदीपाल गरजला. ताडकन दचकून तांडेल उठला, पाय लटपटले, तोंड रडकुंडीला झाले, हात जोडून ठाकला. "तुझ्यापाशी काही नियमाविरुद्ध वस्तू आहे?" "नाही." "त्या कुड्यात काय शिवलंयस?" "काही नाही." "जमादार, घ्या ह्याची झडती. त्या कुडत्याची ती खालची पट्टी फाडा." बंदीपाल त्या जमादाराशी हे बोलतो आहे, तो रफीउद्दीन मागच्या पायी निसटून आपल्या घाण्याकडे जाऊ लागला. "ठहरो, ए बंदीवान रफीउद्दीन, ठहरो. पकडो उसको." 2-3 वॉर्डरांनी बंदीपालाचा आवाज ऐकला ना ऐकलासे करून तसाच निसटून छपरीत जाऊ पाहणाऱ्या रफीउद्दीनला अडवलं. तो उभा ठाकला, पण भीतीनं गांगरून नव्हे, तर उलट एखाद्या बिथरलेल्या सर्कशीतील वाघासारखा. त्याची सारी हिंस्त्र वृत्ती अंगात उसळून, डोळे वटारून ताठरपणे त्या अडवणाऱ्या वॉर्डरचे हात मधून मधून झटकीत. जमादारानं तांडेलाचे कुडते फाडून पट्टी फाडली, तो खळकन एक सोन्याची गिनी खाली पडली. "या रफीउद्दीनची पण झडती घ्या." बंदीपालानं आज्ञा दिली. जमादार पुढे झाला. बंदीपालाच्या आड जमादार थोडासा येताच रफीउद्दीननं स्वतःच्या पोटगुळीस खोचलेलं काहीतरी कमरेमागे हात नेऊन चलाखीने काढलं. त्या सरशी जमादार ओरडला, "साब, साब, यानं पोटगुळीचे पैसे हाती घेतलेत. गिन्या आहेत साहेब ह्याच्या हातात. ह्या हातात. धरा हा हात, हा." जमादार वॉर्डर हाताशी झगडतात, तोच रफीउद्दीननं गिरकी मारून बंदीपालाकडे पाठमोरं होताच हातातलं काहीतरी तोंडात टाकलं. "तोंडात घातल्या गिन्या ह्यानं." "हो हो धनी, अगदी गिन्याच. मी पाहिल्या. आत्ता ह्याच्या तोंडात आहेत." जमादार वॉर्डर प्रतिज्ञेवर ओरडू लागले. बंदीपाल ओरडला, "तोंड उघाड. रफीउद्दीन उघाड, तोंड उघाड." 1-2 वेळा जमादाराच्या हाताला हिसडून मान खालीवर केल्यानंतर रफीउद्दीन स्पष्ट शब्दात ठासून म्हणाला, "काय निष्कारण छळ आहे हा साहेब. आम्हा बापड्यांचा चालवलायत ह्या लबाड हलकटांच्या चुगल्या ऐकून. हे पहा तोंड उघडतो. आहे काहीतरी आत? बोलता तरी आलं असतं का मला जर तोंडात सोन्याची खाण असती तर?" आ वासून रफीउद्दीन जमादाराला वेडावू लागला. बंदीपालासमोर आ वासून दाखवू लागला. "जीभ वर घे, मागे ने. हा जबडा नीट उघड, तो उघड." बंदीपाल म्हणे तसतसे रफीउद्दीननी केले, पण तोंडात काही एक आढळले नाही. "क्यों? जमादार, किधर है इसके मुंह में गिनिया?" बंदीपालानं विचारलं. ओशाळलेला जमादार थोडा चाचरत पण पुन्हा तेच सांगू लागला, "काही म्हणा साब, याच्या तोंडात काहीतरी होतच होतं." "काहीतरी माझ्या तोंडात होतंच, आहेही. पण ते काहीतरी म्हणजे सोन्याच्या टिकल्या जडवलेले माझे दात. ते चमकताना तुझ्यासारख्या भुक्कडाला सोन्यासारखे वाटले, भासले असावेत. नि आज न उद्या रे दुष्टा, तुझ्या नरडीला तेच फोडल्या वाचूनही राहणार नाहीत." रफीउद्दीन बेछूटपणे जमादाराला शिव्या हसडू लागला. हा दुर्जन बिघडला आहे असं पाहताच बंदीपाल गरजला, "बेड्या ठोका आत्ताच्या आत्ता ह्याच्या हातात आणि धरून ठेवा त्याला इथे." मानेची हिसड-फिसड करीत होता तेव्हा गिळलंही असेल त्याने न समजू देता काहीतरी. रफीउद्दीनच्या हातात बेड्या ठोकून शिपाई त्याला धरून ठेवतायत. तो बंदीपाल छपरीत गेला आणि ते कोपऱ्यातलं सरसूचं पोतं उपसून पाहिलं, तो आत एक मोठी जुडी
आणि तीतच अफूची डबी सापडली. जोसेफनं दिलेली गुप्त बातमी तंतोतंत खरी होती. दुरून जोसेफ सगळं सगळं तिऱ्हाईतपणे पाहत होता. पण एवढ्या घोटाळ्यात जो मुख्य अपराधी रफीउद्दीन त्याच्या अंगावर किंवा त्याला गोत्यात आणण्यासारखं काहीच सापडलं नाही. तरीसुद्धा हजारात एखादा बंदिवान इतका बेडर आणि खट्याळ असतो की पकडला जाण्यापेक्षा वस्तू गिळून टाकून नाहीशी करायला सोडत नाही, याचे 2-3 अनुभव त्या बंदीपालालाही आलेले होते. त्याचा विचार करून त्यानं रफीउद्दीनचा पिच्छा पुरवण्याचं ठरवलं. तांडेलाला तात्पुरतं कमी करून त्यावर खटला भरला आणि डॉक्टरला बोलावून रफीउद्दीनला ओकारीचं औषध द्यायला सांगितलं. हातकड्या घालून कोठीत नेऊन रफीउद्दीन पुढे ओकारीचं औषध ठेवताच त्यानं तो पेला भिंतीवर भिरकावून दिला. तो पुरता पिसाळला. बळाने पाजा त्याला, बंदीपाल गरजला. वॉर्डर, जमादार, शिपाई पुढे सरसावले. ओढाताण करत, लाथाबुक्क्या खात देत रफीउद्दीन शेवटी खाली पडला. त्याचे हातपाय दाबून, तोंड चाप असतो तो घुसवून, त्याचं तोंड उघडून औषध एकदाचं पाजलं गेलं. पहारे बसवले. संध्याकाळपर्यंत 2-4 उलट्या झाल्या, पण काही एक पडलं नाही. बंदीपालही थोडा कचरला. कारण रफीउद्दीननं पैसे गिळताना त्यानं स्वतः पाहिलेलं नव्हतं. रफीउद्दीन तर जमादारानंच कुभांड केलंय म्हणून धडाधड अगदी गलिच्छ शिव्या जमादाराला हासडत होता. पण प्रथमची झडती घेणारे वॉर्डरही, नाही त्यानं गिळल्या नक्की गिन्या, असं शपथेवर सांगू लागले. डॉक्टरचा अभिप्रायही, रेच द्यावा, काही चिंता नाही, उलट पोटात गिन्या अडकल्या तर दंडिताच्या जीवाला धोका आहे असा पडला. तेव्हा पुन्हा रफीउद्दीनला बळानं खाली पाडून तोंड वासून रेचाचे औषध पोटात राहितो पाजले आणि त्याच्या कोठडीत नेहमीच प्रत्येक बंदिवानाच्या एकलकोंडीत ठेवतात त्याहून मोठी अशी कुंडी ठेवून पहारा बसवून कोठडीत तालेबंद करण्यात आली. डॉक्टर, बंदीपाल प्रभृती सर्वजण रात्रीच्या पद्धतीप्रमाणे गणती घेऊन चाळींना कुलपे ठोकून घरोघर निघून गेले. ती रात्र रफीउद्दीननं अत्यंत असह्य आणि अस्वस्थ अवस्थेत घालवली. रेच होत असता त्या पोटदुखीमुळे शरीराला जी अस्वस्थता वाटते ती तर होतीच, पण आपल्यावर त्या दिवसभर छळांचा आणि अन्यायाचा भडीमार व्हावा ह्या विचारासरशी त्याच्या अंगाची संतापाने लाही होत होती. त्याने जगाचा पूर्वी व आता कोणता तरी छळ केला होता काय? व दुसऱ्या कोणाला काहीतरी उपद्रव दिला होता काय? असा प्रश्न त्याच्या वाऱ्यालाही कधी उभा राहिला नव्हता. छळ म्हणजे त्याला त्रास होईल असे लोक जे जे करीत तो, एवढीच काय ती छळाची त्याची कल्पना. त्याच्या इच्छेविरुद्ध दुसरे कोण जे जे करतील तो अन्याय. ह्या पलीकडे त्या शब्दांना त्याच्या कोशात अर्थच नव्हता. त्या जमादाराने जर त्याला गिन्या लपवताना पाहिलं नसतं तर कशाला हा प्रसंग येता? पाहूनही जर त्या जमादारानं सांगितलं नसतं तर सारं निभावतं. त्यावरही बंदीपाल जर त्याकडे कानाडोळा करून तो वागेल तसा त्याला वागू देता तरीसुद्धा काय बिघडलं असतं? अर्थात तसं न करता त्या जमादारानं ते पाहावं, सांगावं आणि बंदीपालानं त्याला असं सतवावं, त्याची तंबाखू अफू तोडावी, त्याच्या गिन्या पकडण्याची भामटेगिरी चालवावी, हा केवढा दुष्टपणा त्यांचा. किती अन्यायी छळक आहेत हे सारे. मला एकट्याला पाडलं, कुदललं आणि दिलं पाजून. हेच विचार त्याच्या तापलेल्या आणि पिसाळलेल्या मस्तकात सारखे चक्रू लागले. संताप, संताप, संतापून गेला तो अगदी. त्या जमादाराचा आणि त्या बंदीपालाचा गळा घोटू की रक्त पिऊ? काय उपाय? तरी देखील काहीतरी सूड असा घेतलाच पाहिजे. कोठडीत बंद करून जाताना जमादारानं त्याच्या हातातली हातकडी काढलेली होती. पण नुसता हात काय करणार? पण हो रे हो, लाहोरच्या बंदीगृहात त्या नूर महम्मदानं वेड्याचं सोंग घेतलं होतं तेव्हा अगदी असंच केलं होतं नाही का? बस, त्यानं वेड साधावं म्हणून जे केलं तेच मी सूड साधावा म्हणून करणार. येऊ रे येऊ. येऊ दे आता सकाळी माझं दार उघडायला त्या जमादाराला. बंदीपालनी तो डॉक्टरही तेव्हाच येईल तर किती बहार होईल. रेच देता काय मला? अशी उडेल एकेकाची की येऊ रे येऊ. असा काय जो त्याने सुडाचा बेत म्हणून मनात योजला तो घडताच त्याच्या अपमानाची भरपाई होऊन त्या छळवादी जमादारादिकांची जी दुर्गती होणार तिचे जी तशी आता झालीच आहे असं चित्र त्याला दिसू लागलं. तो पोट धरधरून समाधानानं स्वतःशी हसू लागला. बंदीगृहात हजारात एखादा अघोर दंडित जेव्हा केव्हा असा काही भलताच पदार्थ गिळून बसतो आणि त्याला रेचाचं औषध बळानं देण्यात येतं, तेव्हा सकाळी त्याची खोली अधिकारी स्वतः उघडतात आणि भंग्याकडून त्याच्या रेचाच्या कुंडीची झडती घेण्यात येते. तो पदार्थ पोटाबाहेर पडला की नाही ते निरीक्षणात येतं. त्याप्रमाणे भंग्याला घेऊन जमादार आणि 2 वॉर्डर सकाळीच रफीउद्दीनच्या खोलीसमोर आले.
गजाच्या दाराचं कुलूप काढून जमादार जो आत पाऊल टाकतो तोच, रफीउद्दीननं त्याचं पिण्याचं म्हणून आत असलेलं टमरेल फाडकीनी जमादाराच्या तोंडावर फेकलं. त्या टमरेलातच त्यानं रेच केला होता. तो सारा मैला जमादाराच्या तोंडावर, डोळ्यांवर, मिशात, कपड्यांवर फवाऱ्यासारखा पडून निथळून जमादाराच्या अंगाची घाणच घाण झाली. जीव गुदमरून गेला, ओकारी आली. जमादार एकदम शी 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 करून ओरडला. तो अघोरी रफीउद्दीन हा 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 करून मोठ्यानं खेदळू लागला. माझ्या पोटातलं सोनं हवं होतं ना तुला? रे पाजी रे भंगी, घे ते सोनं. खा, पी. मडवून टाकलं बघ त्या सोन्यात तुला, हरामी. शिव्यांची गदळ लाखोली मोजीत रफीउद्दीन एका कोपऱ्यात आश्रय घेऊन ते टमरेल उगारून ठाण मांडून राहिला. लज्जेने, रागाने घाण घाण होऊन गोंधळलेला जमादार ओरडला, "बघता काय वॉर्डर? ओढा त्या डुकराला पुढे." वॉर्डर पुढे धावले, पण त्याच्या अंगावर जाणार तोच थबकले. इतकी माणसे असून त्याच्या अंगाला कोणी हात लाविना. कारण त्या निर्लज्ज पशूने आपल्याला शिवायला कोणी धजू नये म्हणून एक विलक्षण घाणेरडी युक्ती आधीच योजलेली होती. त्यानं आपलंही अंग आपल्याच मैलानं लडबडून ठेवलेलं होतं. ते वॉर्डर त्या घाणीची किळस येऊन आणि घाणीला शिवायचं नाही या भावनेमुळे रफीउद्दीनच्या अंगाशी बिलगण्यास कचरू लागले. संतापाच्या भरात स्वतःचाच दंडा रफीउद्दीनच्या डोक्यात हाणावा म्हणून जमादार धावला, पण बंदीपालाच्या आज्ञे वाचून बंदिवानाचं डोकं बिकं फुटलं तर आपणच संकटात पडू म्हणून त्याने राग पुन्हा आवरला. नुसत्या हाताने रफीउद्दीन आपल्या एकट्याला आवरेल असं त्याला वाटेना म्हणून पुन्हा थबकला. बंदीपाल येतच होता. इतक्यात ही आरडाओरड ऐकून शिपायासह धावतच तो तिथे आला. तो प्रकार पाहताच क्रोधाने लालबुंद झाला आणि शिशाची भरीव मूठ असलेली काठी त्यानं रफीउद्दीनच्या डोक्यात घातली. रफीउद्दीननेही टमरेलातील घाण बंदीपालावर शिंपली त्यासरशी जमादार, शिपाई सारेच तुटून पडले. दाण दाण दंडुक्यावर दंडुके पडून रफीउद्दीन खाली कोसळला. बैलासारखा मोठमोठ्यानं डुरकू लागला. "मारो मत साहब, तुमको बंदीवान को मारने का हुकुम नहीं. बंदीगृहात नियम तोडते हो तुम. अन्याय अन्याय. गळे कापू कसाई भ्याड आहात तुम्ही सगळे." "रे डुक्कर," बंदीपाल गरजला, "बंदीगृहाचे नियम तुला आता आठवतात काय? लोकांच्या माना कचाकच कापणाऱ्या राक्षसा, तुझी मान मुरगळली जाताच तेवढा न्याय आणि अन्याय कळू लागला ना तुला? गळे कापू ही शिवी आहे, समजलं ना तुला? ठोका आणखी, मेला तरी चिंता नाही, पशु घाणीतला किडा." रफीउद्दीन आता मात्र खरोखरच नरम आला. तो धापाटाकीत पडला. भंग्यानं रफीउद्दीनच्या कुंडीतला रेच बंदीपाला समक्ष ओतून पाहिला. त्या घाणीत रफीउद्दीनच्या पोटातून काही गिळलेला पदार्थ पडला आहे की काय, त्यात काही मिळेल ही रफीउद्दीनला धास्तीच नव्हती. कारण त्याने गिनीबिनी काही गिळलीच नव्हती मुळी. बंदीपालाची फजिती झालेली पाहून तो उलट आनंदला. तशा घायाळ अवस्थेतही तो निगरगट्ट डुक्कर गदळ विनोदानं उपहासला. "काय, सोनंच सोनं पडलं नाही पोटातून माझ्या? घ्या, घ्या तो वाटून तुम्ही सगळे आवडेल तितकं." डॉक्टर सुद्धा ओशाळला. "आपण उगीचच याला त्रास दिला. पर्यवेक्षक महाशय म्हणजे सुपरिंटेंडंट रागावणार तर नाहीत ना? यानं काही गिळलं हो तसं दिसत नाही." डॉक्टर बाहेर येऊन बंदीपालाला इंग्रजीत म्हणाले. बंदीपाल उत्तरला, "ते दायित्व माझ्यावर. तुम्हाला माणसाच्या प्रकृतीची परीक्षा कळते, राक्षसाच्या आणि रानडुक्करांच्या नव्हे. कारागृहातील जग कसं असतं ह्याचा तुमच्यासारख्या ह्या विभागाला नवीनच चाकरी करू आलेल्या डॉक्टरांना पुरता अनुभव आलेला नाही. याला पुन्हा एक ओकारीचं औषध दिलंच पाहिजे." "काय? ओकारीचं? अहो पण त्याचा काही उपयोग नाही. याच्या पोटात काही नाणं नसावं नाहीतर पहिल्यांदाच उमळतं." "पोटात नाहीच. पण थांबा, पुन्हा नक्की पाहून सांगतो." असं बोलून बंदीपाल जमादाराला म्हणाला, "हा, याला हातकडी ठोका, भंग्याकडून धुवून काढा." हे वाक्य बंदीपाल उच्चारित आहे तोच रफीउद्दीन पुन्हा चिडला. "काय? भंग्याकडून मला धुवायचं? अरे मी काय पायखान्याची फरशी आहे, माझी जात बाटवणार? भंग्याचा जीव घेईन. तू साहेब नाहीस, कुणा भंग्याच्याच पोटचा." हा अपशब्द ऐकताच पुन्हा साऱ्यांनी त्याला लाथाबुक्क्यांखाली कुदलला आणि बंदीपालानं स्वतः त्याच्या गळ्याच्या फासड्यांपाशी इतक्या बळानं दाबून तो चिमटला की रफीउद्दीनने एकदम किंकाळीच फोडली. डॉक्टर घाबरला. पुढे होऊन बंदीपालाचा हात धरून त्यानं त्याला बाजूला केलं आणि समजावलं, "हे काय? अहो रागाच्या भरात मारत होतात की त्याला गळा दाबून ठार. भलतं सलतं होईल बरं एखाद्या वेळी." "भलतं नाहीच, पण सलतं मात्र झालं खरंच." बंदीपाल हसला. "डॉक्टर, ह्या माणसाच्या गळ्याला खोबडी आहे आणि ती भरलेली आहे यात शंका नाही. मी म्हणूनच गळा दाबून पाहण्याची ही संधी जुळवून आणली, कळलं? मी खोबडी दाबताच
आतील वस्तू त्याला एकदम सल्ली बोचली, म्हणून तो ओरडून पुन्हा पुन्हा ती गिळीत दाबून धरत होता तोंडातल्या स्नायूंनी. उलटीचं औषध द्या बळकटे, की खोबडी उघडलीच याची. पण खोबडी म्हणजे काय? डॉक्टर जिज्ञासले. त्याचं थोडक्यात असं आहे, की पशु रवंथ करण्यासाठी गळ्याच्या ज्या पोकळीत चरवण साठवून ठेवतात, ती पोकळी मनुष्यालाही आपल्या त्याच जागी करून घेता येते. अत्यंत निर्ढावलेले अपराधी गुरुपरंपरेनं ह्या विद्येत पटाईत होतात. तोंडात एक शिशाची गोळी, तिला मांस जाळतं एक रसायन लावून ते ठेवतात. ती गळ्याच्या कानाच्या बाजूला रुपेल अशा बेतानं बरेच दिवस सारखी राहिली, की भारानं मांसात उतरत त्या पोकळीला भोग पाडत आत जाते. पुष्कळांना ते पुरतं साधत नाही, त्यांना उथळ भोग पडतं. चवली पावली राहील इतकं. ज्यांना पुरतं साधतं त्यांना मोठं भोग पडतं. गारुडी एका खेळात तोंडातून नाना प्रकारच्या वस्तू काढून दाखवतात, त्या ह्याच पोकळीत साठवलेल्या असतात. उलटीनं त्या वर येऊ न देता पटाईत दंडीत त्या अडवू शकतात. पण स्नायू थकले तर दाबासरशी त्या वस्तू वर येऊ शकतात. मला 2-3 अनुभव आलेत असले. याचाही पिच्छा मी शंका फिटेतो फेडणार. आता उलट्या झाल्या तर कोरड्याच होणार. त्याची दमनशक्ती ही क्षीणावलीच आहे. दायित्व माझ्यावर. माझी आज्ञा म्हणून औषध पाजा. डॉक्टरनं उलटीचं औषध हो ना करून पुन्हा देण्याचं मान्य केलं. पण ते आणायला जाताना मनात म्हणतच होता, की हा बंदीपालही विक्षिप्तच आहे. हट्टाला पेटलेला दिसतो. उगीचच त्या दंडिताला छळतोय. काय म्हणे गळ्यात गिन्या असतात. उद्या हा मला असंही समजावू धजेल, की दंडिताच्या करंगडीत कांद्याचं पोतं भरलेलं असतं. शेवटी फजितच पावणार हा. उलट्यांचं औषध पुन्हा आणलं जाताच सगळ्यांनी मिळून ते रफीउद्दीनास बळबळ पाजलं. काही वेळातच त्या दुर्जनाला पुन्हा मोठमोठ्या कोरड्या ओकाऱ्या येऊ लागून त्याचं आतडं आतडं ताण ताणून त्याचं अवसान सुटलं. इतक्यात एका आचक्यावर आचके येणाऱ्या उलटीस पाहून बंदीपालानं हातकडी घालून पडलेल्या रफीउद्दीनाच्या गळ्याच्या फासोळ्यातील कानाखालच्या दोन्ही पोकळ्या बळकट दाबून धरल्या आणि बोटे वर वर सरकवीत नेली. तो एका आचक्यासरशी 3, 4, 5 गिन्या खळ खळ करीत रफीउद्दीनच्या तोंडातून भुईवर पडल्या आणि एक लहान डबी तीत अफू. गिन्या 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 पडले उन्मळून गिन्या. वॉर्डर, शिपाई, डॉक्टर, भंगी सारेजण एकदम गलका करून उठले. सगळ्यात आनंदानं बेभान झाला तो जमादार. पुत्रजन्माचा आनंद झाला त्याला त्या गिन्यांची सुखप्रसूती होताच. त्याच्यावर खोटं बोलण्याचं जे किटाळ येणार होतं ते टळलं. उलट अपराध पकडणारा पटाईत जमादार असा तोच ठरणार होता आता. आजवर रफीउद्दीन खोबडीत भरभरून घेऊन जाई त्या गिन्यांच्या जीवावर तो ज्या अनेक वेळा अनेक बंदीगृहात पडला, त्यात जिवंत राहिला होता, चैनीत असे. पण आता मात्र तो पहिल्यानेच बंदिवासात हताश झाला. अशा 5 गिन्या म्हणजे 5 लाख रुपयांची संपत्ती समजली जाते बंदीगृहात. कारण तंबाखूची एक चिमटी म्हणजे बंदिवान जगातला 1 रुपया. 1 रुपयानं जे काम बाहेर जगात करून घेता येतं ते तंबाखूच्या एका चिमटीनं, आणि 100 रुपयात जे काम बाहेर करून घेता येतं ते अफूच्या मोहरी एवढ्या एका गोळीनं बंदीगृहात करून घेता येतं. अशा 1 चिमूट 1 रुपया भावानं 5 गिन्या म्हणजे 5,000 रुपये होते ते त्याचे. त्यावर स्वतः काही काम न करता 50 बंदिवान सेवेला ठेवून 5 वर्ष त्या कक्ष कारागृहातील त्याचा सारा श्रीमंत संसार थाटणार होता. पण आता तो निष्कांचन भुक्कड झाला. आता त्याला कोण विचारतो बंदिवानात? हताश असा तो आज झाला. आणि त्यातच त्यावर भरलेल्या त्या दिवशीच्या त्या सगळ्या आततायी दुर्वर्तनाविषयीच्या खटल्याचा निर्णय देताना पर्यवेक्षकाने रफीउद्दीनला बंदीगृह्य नियमानुसार शिक्षा ठोठावली, 30 फटके. फटके हा शब्द ऐकताच रफीउद्दीनच्या अंगात कापरच भरलं. हिंस्त्र श्वापद जशी तशीच हिंस्त्र श्वापद माणसेही जर कोणत्या दंडाला खरोखरच भीत असतील तर ती शारीरिक शिक्षेलाच होत, मानसिक नव्हे. मन असं मनाच्या अर्थी यांना जवळजवळ नसतंच. हिंस्त्र श्वापद माणसाळलीच तर चापकाने, हिंस्त्र श्वापद माणूस फटक्याने. हा त्या शेकडो अघोरी दंडितांना माणसाळवण्यात जन्म गेलेल्या बंदीपालाचा ठोकताळा रफीउद्दीनच्या प्रकरणीही खरा ठरतोसा दिसला. जन्मठेपेच्या शिक्षा तो हसत ऐके. फटक्यांची शिक्षा ऐकताच तो आज प्रथमच थरथर कापला, खरोखरच भ्याला. फटके मारण्याच्या आदल्या रात्री रफीउद्दीनला झोप अशी लागली नाही. फटक्यांचे सप सप आवाज त्याला ऐकू येत. त्याचं मन थरथरू लागे. तरीही त्याचं एक वैद्यशास्त्र, त्याच्यासारख्याच अघोरी आततायाच्या संप्रदायात तो जे शिकला त्याचा काही त्याला विसर पडलेला नव्हता.
त्यावरील त्याचा विश्वासही उडाला नव्हता. फटके मारण्याच्या आदल्या रात्री जर मनुष्य आपलेच मूत्र प्याला तर त्याचं अंग आणि मन बधीर होतं. फटक्यांची कळ फारशी लागत नाही ही समजूत अशा अघोर आततायी दंडितात प्रचलित असते. आणि त्याप्रमाणे ते ओखद, तो दवा घेतात, ही गोष्ट अगदी खरी आहे. रफीउद्दीन पहाटेसच उठला आणि त्यानं त्याच्या पिण्याच्या टमरेलात स्वतःचं मूत्र मिसळून ते पाणी यथाविधी प्राशिलं. त्याने काही कुराणातील आयतेही, मंत्रही म्हटले आणि नमाज पढून देवाला प्रार्थिले, फटक्याच्या आघातांना वरच्यावर झेल, आग होऊ देऊ नकोस कातड्याची. माणसाप्रमाणे राक्षसातही एक देव असतोच. त्यानं भुई नखानं उकरून त्या मंत्राने चिमूटभर माती भरली आणि तो अंगारा लावला आणि अल्लाच्या नावाचा अखंड जप करीत तो एकलकोंडीत उजाडेतो फेऱ्या घालू लागला. एका मोठ्या धर्मयुद्धाला जाणार होता ना तो देवाचे नाव घेऊन. पण आतताई आणि निर्ढावलेले दंडित अशावेळी असेच करतात हे अगदी खरं. 2-3 उदाहरणं तरी प्रत्यक्ष माहितीची आहेत आमच्या स्वतःच्या. आणि हेही खरंच आहे की यमपुरीत पाहायला जायचं तर गालिच्यांच्या पायघड्यांवरून जाता येत नाही. निवडुंगाच्या आणि सावरीच्या काटेरी रानातून वाट काढत गेलं पाहिजे. मसणवटीतच जर वस्तीला उतरायचं तर पेटलेल्या चिता, हाडकांचे काटे, पाय भाजत्या फुफाट्याचे ढीग, ताडताड फुटणाऱ्या कवट्यांचे आपटबार, भूतांच्या किंकाळ्या हीच सोबत. हेसूर, भयाण, विरस हाच रस. मानवी मनाचे काळे पाणी कसे असते हेच जाणण्याची जर जिज्ञासा, तर असे असते तसे काळे पाणीच दाखवले पाहिजे. उगीच आपले शिष्टाचार म्हणून गुलाब पाणी दाखवले तर वंचना होईल. गुलाब पाणी हीच काळ्या पाण्याची विटंबना, शोभा नव्हे. अल्ला तू रहीम, देवा तू दयाळू आहेस, असा नामघोष करीत त्या एकलकोंडीत फेऱ्या घालणाऱ्या रफीउद्दीनला त्या मंत्रतंत्रांनी थोडासा धीरही आल्यासारखे वाटले. तोच शिपाई येऊन खडाखड दार उघडले गेले. बंदीगृहाच्या मधल्या चौकात साऱ्या चाळीतील बंदिवानांना दिसेल अशा जागी त्याला उभं केलं. 3 भक्कम लाकडीचा एक उंच तिकोन असतो, त्याला तिकडी म्हणतात. ती तिकडी तेथे आणली. त्या तिकडीच्या पायरीवर चढवून तिच्यावर रेलून रफीउद्दीनला पाठमोरं बांधलं. त्याचे 2 पाय 2 बाजूंना असलेल्या लोखंडी कड्यात पक्के गुंतवले. त्याचे हात उभारवून त्याच 2 लाकडाच्या वरच्या टोकांना असलेले दुसऱ्या 2 लोखंडी कड्यात खिळवून टाकले. मान एका पट्ट्यात गुंतवली. जंतुघ्न असं काही औषध एका थाळीत आणि फटके संपताच त्या घावांवर बांधावयाच्या पट्ट्या हाती घेऊन औषधालयाचा मिश्रक आणि त्याच्या पाठोपाठ डॉक्टरही तेथे आला. शिपाई रांग धरून टाकले. अंगावर एक लंगोटी तेवढी ठेवून रफीउद्दीनला डोक्यापासून पायापर्यंत सताड उघडं करण्यात आलं. त्यानं काही एक गडबड बडबड सुद्धा केली नाही. त्याची नेहमीची आडदांड खोड होती की नव्हतीशी झाली होती. सुन्नपणे तो आपली ती दूरवस्था जशी कोण्या दुसऱ्याची पाहावी तशीच अद्याप पाहत होता. ती सर्व व्यवस्था तिथेच उभे राहून करवणाऱ्या त्या त्याच्या शत्रू झालेल्या जमादाराला देखील तो एक चकार शब्द बोलला नाही, बोलूच शकला नाही. घण 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 घंटा वाजली. तत्काळ टाप टाप बूट उडवीत टॉवरमध्ये बसलेला बंदीपाल बाहेर आला आणि त्याच्या मागोमाग चड्डी आणि जाकीट तेवढा अंगावर घातलेला, केस पिंजारलेला, दंडाचे बळकट स्नायू फुगलेला फटकेवाला. त्याच्या हातात एक लांब 3 बोटे जाडीचा सरळ वेत होता. रफीउद्दीन पाठमोरा बांधलेला, त्याला ते दिसलं नाही पण दिसावं तसंच भासलं. तो थरथर कापला. मारो, बंदीपाल गरजला. त्या सरशी जणू काय वेतच ढुंगणावर सटकला असं होऊन रफीउद्दीननं केविलवाणी हाक फोडली. साब, साब असते, अलगत तरी मारा. हातातील वेत सरसावून डोक्याभोवती फिरवून फटकेवाल्यानं नेम धरला. 1, बंदीपाल ओरडला. फाड दिशी रफीउद्दीनच्या ढुंगणावर वेत सटकला. अय 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 अय, रफीउद्दीन किंचाळला. 2, पुन्हा डोक्यावरून फिरवून बळ घेऊन फटकेवाल्यानं दुसरा वेत मारला. रफीउद्दीन गुरासारखा हंबरला. आजूबाजूच्या बंदीवानांची अंगेही लटलट कापू लागली. कित्येकांना दया आली, त्यातच कंटकही होता. पण त्याला दया येते न येते तोच आठवले, हाच तो रफीउद्दीन, कुऱ्हाडीनं माणसं तोडणारा, लाकडं तोडावी तशी. वर्षाकाठी निदान एकेका तरुणीचा तरी विलास म्हणून जीव घेणारा नृशंस नरराक्षस. 3, 4, 5, 6 वेतावेताच्या फटकाऱ्यासारखी रफीउद्दीनच्या दोन्ही ढुंगणातून रक्ताचे फवारे उडू लागले आणि मांसाचे भूस. तो मध्येच हंबरडू लागला, तर मध्येच सोडा, पुरे, पाया पडतो अशी धाय मोकलू लागला. तर मध्येच त्या जमादाराला आणि त्या बंदीपालाला आई माईवरून बिभत्स शिव्या मोजू लागला. 7, 8, 9, 10 वेतामागून वेत
सटकत चालले, मांसात घुसत चालले. रफीउद्दीन अर्धा बेशुद्ध निपचित पडला. केवळ ठेचलेला साप जसा काठी लावताच तेवढ्यापुरता पुन्हा वळवळतो तसा. वेताच्या फटकाऱ्यांसरशी एक एक किंकाळी तेवढी शारीरिक प्रतिक्रियेपुरती त्याच्या तोंडून बाहेर पडू लागली. 28, 29, 30. तो 30वा फटका मारताच वेत फेकून देऊन घामाघूम झालेला, धापा टाकीत मटकन खाली बसला तो फटके मारणारा. तो सुद्धा इतका थकला. डॉक्टर झटकन पुढे झाला. तिकडीवरून सोडून खाली पालथे निजवलेल्या रक्तबंबाळ रफीउद्दीनची त्यानं नाडी चाचपली. जिवंत आहे की नाही तो इतकंच पाहण्यापुरती. घावांवर तात्कालीन मलमपट्टी करून रफीउद्दीनला बंदीगृहाच्या रुग्णालयातील एका एकलकोंडीत नेलं, कोठडीला कडी कुलूपवून बंद केलं. त्या रात्री घावांच्या कळांवर कळा उठून आग आग होऊन रफीउद्दीनला खूप ताप चढला. तापात मस्तकाची उष्णता फार वाढली म्हणजे मज्जा केंद्रेही उत्क्षुब्धतात. त्या मज्जा केंद्रात विचारांच्या धक्क्याने जे कोणते आकस्मिकपणे डवचळते त्याची चित्रावली तात्काळ इतक्या उत्कटतेने प्रकाशून उठते की ती घटना जिवंतपणे चालू आहेसे गुंगून पडलेल्या जीवाला भासते. इतक्यात त्या विचारासंबंधाने दुसरे मज्जापिंड चळले की ते त्याचा बोलपट चालवू लागते. देशकालाच्या क्रमाची जाणीवच थिरू शकत नाही. त्या योगे स्मृत घटना भावभावनांची विक्षिप्त भेसळ होऊन अनेक असंभाव्य दृश्ये प्रत्यक्षशी भासू लागतात. रफीउद्दीनचे तसेच झाले. ताप भरू लागल्यानंतर जोवर तो साधारण शुद्धीत होता तोवर त्याच्या घावातील कळांच्या असह्य तिडकीने तो विव्हळत असता. त्याला आपली अशी दुर्दशा आपल्याच दुष्कृत्यांनी उगीच करून घेतली याचा वारंवार तीव्र पश्चात्ताप वाटत होता. पश्चात्ताप असा हा त्याला उभ्या जन्मात पहिल्यानेच खरा खरा वाटला. पाप का केले म्हणून जरी त्याला पश्चात्ताप वाटत नव्हता तरी पाप पचे तो करून लगेच सोडले का नाही, अजीर्ण होईतो, अपचन होईतो, तोच भयंकर आततायी मार्ग का चोखाळला ह्याचा तरी त्याला खेद होऊ लागला. काळ्या पाण्यावरून पळून गेलो, देशाला पोचलो, पुन्हा दरोडे घालून मैंदपणा करून अपार धन मिळवलं, अनन्वित इंद्रिय भोग घेतले, तिथपर्यंत आपण केलं ते ठीक केलं. पण पुढे हात आखडून मिळवलं त्यात समाधानून कुठेतरी परप्रांती व्यवस्थित जीवन नेलं असतं तर जन्मभर पुन्हा संकटात म्हणून पडलो नसतो असा त्याचा विवेक चालला होता. त्याच्या त्या विक्षिप्त विवेकानं त्याची ती चुकी त्याला वाटली ती इतकीच की पुष्कळ पैसा आणि रंगढंग ह्यांच्या पायी समाजावर भयंकर अत्याचार करीत करीत जेव्हा तो ती बिहारची हिंदू तरुणी पळवून बागलाणात येऊन लपला तेव्हा त्याने या भयंकर उपद्रवी दुष्कृत्यांना नित्याचा रामराम ठोकावयास हवा होता. ती तरुण स्त्री आणि तो पैसा घेऊन सिंधकडे कुठेतरी एक सद्गृहस्थ बनून निर्बंधशीलपणे जी चैन करता येते ती करून शांततेत आयुष्य न्यावयास हवे होते. आपल्या कृत्यांना तो दुष्कृत्य म्हणून देखील मनातल्या भाषेत संबोधून गेला. जसजशी तापाची गुंगी आणि फणफण चढत चालली तसतसा हा शेवटचा विचार त्याच्या चित्तात थैमान घालू लागला. अरे रे, त्या बिहारीला, त्या बिहारच्या सुंदर पोरीलाच रीतसर निक्का लावून बायको करून मी सुखानं नांदलो का नाही? अरे रे रे, मी तिला भर महापुरात खापर फेकावं तशी रे फेकली. नीचा, अरे रे, पाण्यात गुदमरून काय रे तिच्या जीवाची, डोकं ठसकन खडकावर आपटलं, फुटलं. बाई ग, कोण या कळा? पुन्हा पुन्हा कणत बडबडत गुंगीत काहीच्या बाहीच पाहात भावीत त्याच्या डोक्यातील गुलाम हुसेनच्या स्मृतीचं केंद्र कुठून तरी डवचलं गेलं. हरामी ए दुष्टा, दे ती माझी मालती परत. ठेव म्हणून ठेवली होती मी ती तुझ्यापाशी. माझी आहे ती, ठेवली तुझ्या बापाने गुलाम. देतोस की नाही? मारा, हाणा. पाय ओढला, मेलो मेलो. पुन्हा थोडा जागा झाला तो ताप फणफणत होता. गुंगीतील गुलाम हुसेनशी झालेल्या मारहाणीत पाय आपटले होते त्याने त्वेषाने आणि त्या सरशी त्याचा घाव हिसडून विवळत उठला होता तो. त्याला तेच आठवू लागले. मालती गुलाम हुसेननं पळवली नाही? कुठे असेल ती? अरे रे रे रे, चोरावर मोर झाला नाही तो. त्याच्या पिंजऱ्यात ठेवली असेल त्याने त्या माझ्या छबेलीला. मथुरेमध्ये मालतीला त्या रात्री रफीउद्दीननं गुलाम हुसेनच्या घरी जी लपवली त्यानंतर तिचं काय झालं ते त्याला काहीच माहीत नव्हतं. आणि किशन त्याच्या सहज झालेल्या हत्या दरोडे यांच्या कटाच्या खटल्यातून जो निर्दोष सुटला त्याचीही रफीउद्दीनला तीच शेवटची माहिती.
तोच विचार त्याच्या क्षीणता स्वैर मनात आता सारखा चक्रू लागला. गुंगी आणि वायूचा झटका येऊ लागला. मालतीचं काय झालं असेल? गुलाम हुसेनच्या जनान्यात? हो, जनान्यातच. पण मालती ती हं? लाहोरला? इथे बाजारात तू कशी? तो पुन्हा अकस्मात तापाच्या उत्क्षुब्ध गुंगीत त्याच विचाराच्या उतरणीवरून विहिरीत पडावा तसा खोल खोल गडगडत चालला. लाहोरच्या बाजारात उभ्या असलेल्या मालतीला अचानक पाहताच त्यानं तिला जशी मिठी मारली. प्यारी मालते, ओ आओ प्यारे रफीउद्दीन, मेरे को छोड़ के किधर गए थे पीतम आज तक. गळ्यात गळा घालून मालतीनं जसं त्याला तिच्या बंगल्यात नेलं. दार लावून टाकलं. त्याचे सारे कपडे काढले आणि इतक्यात तिथं असलेल्या एका मोठ्या पेटीतून खाडदिशी किशन सुरा उपसून बाहेर पडला. बापरे, घात, घात, या दुष्ट स्त्रीनं घात केला. या मारेकऱ्यांच्या ह्या किशनच्या हाती मला सोपवलंस काय? चांडाळणी, मालते, राक्षसी. चुप राक्षसा. किशन, बांध त्याला त्या तिकडीवर, बांध. माझ्या त्वेषाचा हा पहा मी एक बळकट वळीव वेध केलाय. किशन, ज्यावर हा माझ्यासह बसू पाहत होता त्याच ह्या पलंगाची तिकडी कर. पलंगाची अकस्मात तिकडी झाली. मालतीच्या त्वेषाचा भयंकर वेत झाला. बोलता बोलता स्वतः मालतीची एक केस पिंजारलेली, शेंदूर कपाळावर फासलेली, लाल लाल जीभ सापासारखी काढणारी कोणी विक्राळ कृत्या झाली. किशननं उद्दीनला तिकडीवर पक्का जखडला आणि त्वेषाच्या त्या वेताला तिनं उगारून रफीउद्दीनच्या पाठीवर रक्ताचे कारंजे उडवणारा एकच भयंकर फटका मारला. अबबबबब, आय 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 आय, पाया पडतो मालती, सोड, आय 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 आय, हळू मालती, क्षमा क्षमा क्षमा. पण मालती मोजीतच आणि मारीतच चालली ते रक्ताळ काटेरी फटके. 3, 4, 5, 50, 100. वायूच्या झटक्यात स्वतःच ओरडून उठला, 100.